माननीय प्राचार्य, मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी, समोर बसलेले जागरूक आणि सजग पालक आणि त्याचबरोबर 11वी-12वीचे विज्ञान शाखेचे विद्यार्थी, या सगळ्यांना नमस्कार. मला खूप बरं वाटते की एका 60 वर्ष जुन्या महाविद्यालयात मला तुमच्यासमोर बोलण्याची संधी मिळते. हा एक माझ्यासाठी नक्कीच एक मोठा योग आहे असं मी मानतो. आत्ता एक प्रश्न फक्त आधी विचारणार आहे की 11वीत आत्ता जस्ट जॉईन झालेले विद्यार्थी किती आहेत? सायन्स जर हातवर करता का? आणि 12वीमध्ये ओके, काही दोन्ही वेळा करत नाहीत ना? ठीक. तुम्ही सगळे सायन्स ब्रांचला जॉईन झाले, त्याचा अर्थ तुमच्या डोळ्यापुढे काही ना काहीतरी उद्दिष्ट नक्की आहे. फक्त एक त्याच्या आधी मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं जे आता 11वीला जॉईन झालेत, कारण आत्ता सुरुवात झाली कॉलेजची, काही फार दिवस झालेले नाही. तेव्हा आपण सायन्स जे निवडलेलं आहे ते खूप विचारांनी निवडलं आहे का काही गृहीतक धरून निवडलं आहे, हे एकदा परत टेस्ट करून स्वतः घ्यायला हरकत नाही. त्याकरता 2 गोष्टी फक्त बोलणार आहे तुमच्याशी आधी आणि मग सुरू करेन. मी गेली जवळजवळ 24-25 वर्ष करिअर काउन्सिलिंगमध्ये आहे आणि माझा जो थोडासा अनुभव आहे त्याच्यातनं असं लक्षात आलं की 10वी नंतर जेव्हा निवड करायची वेळ येते मुलांवर, तेव्हा ते कसं निवड करतात. एक तर 10वीचा निकाल लागेपर्यंत काहीच करत नाही. पाहू ना, निकाल लागले एवढं काय काही, आणि मग मार्क किती पडतात त्याच्यावर ठरवू पुढचं. आणि मग 80% मार्क पडले की सायन्सला जायचं, थोडी कमी पडली कॉमर्सला जायचं, आणखी कमी आर्ट्सला जायचं. एवढा विचार काय करत बसायचं त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने वर्षानुवर्ष मी निवड होताना बघतोय ब्रांचची. इथेही काही जण असतील म्हणून मुद्दाम सांगतोय. आता मुळात 10वीला अख्खं वर्षच तुम्हाला मार्क पाडायला शिकवतात. 2-2 प्रिलिम घेतात, इंटरनल मार्क आहेत शाळेकडं भरभरून देतात. चालते पोरग बाहेर जाऊ दे, त्याला हे मार्क हो बाहेर. त्यातनं आमचं बोर्ड ते तर फारच भारी. त्यांनी एक बेस्ट ऑफ 5 नावाची स्कीम आणली काही वर्षापासून. ज्यांनी आणली त्याला नोबेल प्राइज दिलं पाहिजे. ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क तो पर्सेंटेज मधून काढूनच टाकायचं. त्यामुळे असे मार्क वर चालले आणि त्याच्याबरोबर पूर्ण ब्रांच निवडतात. मध्यंतरी एक पोरगा भेटला मला 10वीचा रिझल्ट लागल्यावर. त्यामुळे काय मला किती मार्क पडले? 88%. छान केलं. म्हटलं काय करायचं? सायन्स. म्हटलं ते बेस्ट ऑफ 5 ना कुठला विषय बाहेर पडला? सायन्स. मार्क कशी मिळाली एवढे तुला? मग नाही म्हणलं, माझं संस्कृत होतं 99 मार्क आहेत मला संस्कृत मध्ये. हे डेंजरस आहे. त्यामुळे जर फक्त मार्क किती पडले या बेसिसवर निवडला असेल तर जरा काळजी घ्या. नाही तर दुसरं काय, आमच्याकडे आधी 10वीपासूनच मुलांचे मुलींचे असे ग्रुप असतात. ग्रुप आपापसात ठरवतात, चला सायन्स, चालते जत्रेला चालले की सायन्स. असंच एक मध्यंतरी 11वी कॉमर्स झालेला विद्यार्थी भेटला बघा मला. 11वी झाल्यानंतरचा मला म्हणलं आपल्याला काही झिपत नाही बघा कॉमर्स. म्हणलं काय आहे? फार लिहायला लागतं. म्हणलं मला एवढं लिहायची सवयच नाही. तू आलाच काय कॉमर्सला? आम्ही 5-6 जण एकत्र होतो, सगळे म्हणले चला कॉमर्सला, मी पण गेलो. आता लक्षात येते हे आपल्याला झेपणारं काम नाही. म्हणलं मग तुला काय आवडत होतं रे? नाही म्हणलं 10वी पर्यंत आमच्या शाळेत टेक्निकल विषय होतात, मग ते फार आवडायचं. सोड म्हणलं ते 11वी ये मागं पर्यंत 10वी नंतरच्या टेक्निकल घेऊन पडलं. का घडले? काय म्हणली मित्रमंडळी, काय म्हणले आजूबाजूचे, काय म्हणले नातेवाईक, याच्या जोरावर निर्णय. असं काही केलं नाही याची खात्री करून घ्या. आणि म्हणून मी मुलांना काय सांगतो, सोपा उपाय, एक छोटा एक्सरसाइज करा. अजूनही करू शकता. 10वी पर्यंत जेवढे विषय शिकला ना सगळे एका कागदावर लिहून काढा. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अल्जेब्रा, जॉमेट्री, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्लिश, जे काय असेल
3 कॉलम करा. पहिल्या कॉलममध्ये खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय, दुसऱ्या कॉलममध्ये मध्यम आवडलेले जमलेले झेपलेले विषय आणि तिसऱ्या कॉलममध्ये अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय. आणि मग ते प्रामाणिकपणे करायचं असेल ना. आणि जे तिसऱ्या कॉलममध्ये विषय पडतात ना ते आयुष्यभरासाठी फेकून द्यायचे, ठेवायचेच नाही बिलकुल. ते फिजिक्स पडला तरी मॅथ्स पडला तरी फेकायचे, काय फरक पडत नाही आयुष्यात. याचं कारण असं आहे की 10वी पर्यंत मला काही संधी नव्हती, सगळं खांद्यावर घेऊन पुढे जायला लागलं. मिळाली संधी, ती जर सोडली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. उदाहरण सांगतो त्याचं एक. गेल्या वर्षी एक 11वी सायन्स झाल्यावर एक मुलगा आणि पालक माझ्याकडे आले होते. पालक म्हणले, चिरंजीव 10वीला 90% होते म्हणले, यांना सायन्सला घातले, चांगला क्लास लावला, 11वीला 45%. बहुतेक म्हणजे वाईट संगत लागलेली दिसते. पालक लगे कन्फ्युजन काढून मोकळे होतात. मी तर पोराशी बोलली कडे बोलता बोलता त्याने मला सांगितलं, तुम्हाला खरं सांगितलं म्हणला, मला 10वी पर्यंत फिजिक्स पण कधी नीट कळलं नाही. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मला कळलंच नाही म्हणला कधी. पण 10वी पर्यंत काहीच प्रॉब्लेम आला नाही. घोकायचं, पेपरात जाऊन घोकायचं, मार्क मिळतातच. आता 11वीला फिजिक्सच झालं एवढं म्हणलं. कसं काय घ्यावं मला? काय झालंय तर आत्मपरीक्षण केलं नाही. आत्मपरीक्षण करायची वेळ अजून शिल्लक आहे, एकदा गेली की गेली. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एवढाच की थोडंसं आपण सजग राहून हे सगळे विचार करायला पाहिजे. आणि मग नाव कमिंग टू सायन्स ब्रांच, कारण तुम्ही सगळे सायन्सला आलेलेच आहात. पहिल्यांदा विषयांची निवड महत्वाची आहे सायन्सला. काय करिअर्स आहे तो सायन्समध्ये? मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, BT, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर, आर्किटेक्चर, रिसर्च फील्ड, डिफेन्स सर्व्हिसेस, मर्चंट नेव्ही आणि एव्हिओनिक्स किंवा वायू क्षेत्र, ज्याला आपण एअरक्राफ्ट मेंटेनन्स किंवा पायलट वगैरे म्हणतो ते. 11 फील्ड्स आहेत जे सायन्समधनं उपलब्ध होतात. पण सगळीकडे सगळे विषय नाही ना लागत. प्रत्येक ठिकाणी विषय वेगळे आहेत. म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचंय, आर्किटेक्चर करायचंय किंवा तुम्हाला मर्चंट नेव्हीत जायचंय, तुम्हाला एअरक्राफ्ट फील्डमध्ये जायचंय, तर तुम्हाला PCM फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स घेतलंच पाहिजे. बायोची गरज नाही. पण तुम्हाला हेल्थ सायन्सेस, मेडिकलला जायचंय तर PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेतलंच पाहिजे. तिथेही मी तुम्हाला एक सांगेन की जे विद्यार्थी नीटसाठी प्रिपेअर करतायत, मेडिकलसाठी प्रिपेअर करतायत, इच्छा आहे, त्यांनी PCB घेणं आवश्यकच आहे. पण त्यांना वाटतं मॅथ्सची गरज नाही आपल्याला. कारण खरं आहे नीटला मॅथ्स नाही. पण तरी माझी विनंती आहे किमान 11वीचं वर्ष मॅथ्स ठेवा बाबांनो. कारण तुमचं जे फिजिक्स आहे ना 12वी पर्यंतचं, त्याचा बेसच मुळात मॅथ्समध्ये. त्यामुळे तुम्ही मॅथ्स सोडून दिलं की फिजिक्सचा डबल अभ्यास करायला लागतो. अवघडच होतं फिजिक्स. म्हणून 11वीचं वर्ष जरी तुम्ही मॅथ्स ठेवलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. 12वीला फिजिक्स जमेल तेवढं. जर तुम्हाला फार्मसी घ्यायचं असेल पुढे जाऊन तर PCM पण चालतं आणि PCB पण चालतं. फार्मसीसाठी बायोलॉजी कंपल्सरी नाही. PCM घेऊन पण फार्मसी करता येतं. जर तुम्हाला रिसर्च फील्डमध्ये जायचंय, तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीमध्ये जायचंय, तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये जायचंय तर PCMB इज प्रिफर्ड. फायद्याचं ठरेल PCMB. म्हणजे आता 11वीत जाताना पहिलं विषयांची निवड फार महत्वाची आपल्या करता. त्यासाठी निदान पुढे काय करायचं आत्ता विचार करायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, मी आधी 11वीच्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी सांगणार, मग कॉमन दोघांसाठी. 10वीचं वर्ष फार कष्ट केले होते मी. त्यामुळं मुलं म्हणले बापरे बापरे फार झालं. परत 12वीला आहेच. 11वी जरा थोडं रेस्ट घेऊया.
जर तुम्हाला पुढे जाऊन या प्रोफेशनल एक्झाम्स द्यायच्या असतील, CET असेल, CE असेल, नीट असेल, काही असेल, तर 11वीचं वर्ष रेस्ट इयर ट्रीट करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. नो रेस्ट इयर. कारण या 12वी नंतरच्या ज्या परीक्षा आहेत, CET असो, JEE असो, नीट असो, यांना 11वी अधिक 12वी 2 वर्षाचा पोर्शन आहे बरं. आत्ता 10वीला पूर्ण वर्षाच्या पोर्शनवर परीक्षा देताना किती धाप लागली होती तुमची तुम्हाला माहिती आहे. 12वी नंतर 2 वर्षाच्या सिलेबसवर परीक्षा होणार या प्रोफेशनल एक्झाम्स. म्हणजे 11वी ऑप्शनवर टाकून चालणारच नाही. उलट 11वीचा अभ्यास 11वी संपेपर्यंत इतका तयार पाहिजे की एंड ऑफ 11th 11वी मागं ठेवून आरामसे पुढे जाता आलं पाहिजे. 12वी संपल्याबरोबर 15 दिवसाच्या रिव्हिजन मध्ये आपण दोन्ही एकत्र करून पुढे जाता आलं पाहिजे. इतकं 11वीच्या वर्षीच्या एंडपर्यंत झालेलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्याकरता काही टिप्स देणार आहे तुम्हाला. कारण आमच्याकडे मुलांची अभ्यासाची पद्धत मी पाहिजे. 10वी पर्यंत तर तुम्ही पालक जे आहेत त्यांना ते माहितीच असेल. परीक्षेच्या अगोदर महिनाभरापर्यंत पोरं अभ्यासच करत काय आई वेळेला मारून नेऊ आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. आणि मग परीक्षेच्या आधी महिनाभर शेवटचा आठवडा तर बघायला नको धिंगाणा. नुसतं हे पुस्तक घे वाच थोडं, ते पुस्तक घे वाच थोडं. घरभर सगळ्यांना त्रास देतात. टेन्शन, प्रेशर. 11वी पासून तुम्हाला एक बेसिक स्टडी डिसिप्लिन करून घ्यायला लागेल. तर 12वी नंतरचे हे सगळे ऑप्शन्स तुमच्यासाठी सोपे होतील. 12वीच्या मुलांनी पण हे आत्तापासून करायला हरकत नाही. थोडं लेट झाला असतात तरी. कसं आहे माहिती का, आपला हा जो मेंदू आहे ना, मेंदू, तुमची ती 11वीची पुस्तक आहे ना, अशी लाखभर पुस्तकं साठवून ठेवेल एवढी कपॅसिटी त्या मेंदूची आहे बरं का. प्रॉब्लेम एवढाच आहे ना की आम्ही सगळे इतकं तेल लावतो डोक्याला, वरनं काही होतं ते घरगळूनच जातं. आज शिरतच नाही. ते आज शिरण्याची गरज आहे. म्हणजे आतमध्ये बसवण्याची गरज आहे. पाणी अडवा पाणी जिरवा योजना खूप झाली आमच्याकडं. कुठेतरी आता ज्ञान अडवा ज्ञान जिरवा करायची वेळ आली. कारण त्याशिवाय हे पुढचं शिवधनुष्य सोपं ठरणार नाही. मग करायचंय काय? सोपं आहे. रोज तुम्हाला काही एवढं कोण शिकवत नाही PCM किंवा PCMB मध्ये. एवढं शिकवतात रोज. एवढं हे जे काही तुम्ही एवढं रोज शिकलाय PCMBचं स्पेशली, त्याची त्याच दिवशी एंड ऑफ द डे झोपायच्या आधी रिव्हिजन झालीच पाहिजे. कम व्हॉट मे. IPLच आहे, आज सत्यानारायणलाच गेलोय, काही चालणार नाही. हा, सुट्टी कधी घेता येईल? ज्या दिवशी जेवायला सुट्टी त्या दिवशी घ्यायला पण सुट्टी. पण तसं काय तुम्ही करत असाल असं मला वाटत. सगळ्यात कमी वेळामध्ये तुमच्या क्विक लक्षात राहण्यासाठी ही प्रोसिजर आहे. कारण आपला मेंदूला कसं आहे माहितीये का, आज शिकलेल्याची आजच रिव्हिजन केली की कमीत कमी वेळात ती फिट बसते. आणि दुसरा एक फायदा तर काय करण्याचा, जेव्हा तुम्ही रिव्हिजन करायला घेता ना तेव्हा अनेकदा असं लक्षात येतं की अरे तिथं तर कळण्यासारखं वाटलं पण आता नाही लक्ष देते. कारण आमच्याकडे काय होते, शिक्षकांनी विचारलं वर्गात कळलं का नाही, 10 मुलांनी मुंडी डोलली, बाकी सगळे हो. मुंडी डोलण्यात 1 नंबर आला. घरी आल्यावर जेव्हा रिव्हिजन करताना तेव्हा कळतं की हे नाही कळलेलं. गो बॅक, दुसऱ्या दिवशी जा, परत शिक्षकांना भेटा, त्यांना सांगा काल तुम्ही हे जे शिकवलं ना हे खरं म्हणजे नाही कळलं, जरा परत सांगा. सांगतात बरं का शिक्षक. आम्हालाच कसं जायचं, लाज वाटते. म्हणजे ज्याची वाटायला पाहिजे त्याची नाहीच वाटत, तर याची कसली लाज वाटायची. जा बिंदास विचारा, पण रोजच्या रोज रिव्हिजन मस्ट आहे. दुसरा प्रॉब्लेम, आमच्या मेंदूला अजून एक प्रॉब्लेम आहे. कपॅसिटी भरपूर आहे पण त्याला इव्हॅपोरेशन लॉसेस आहेत, उडूनच जात. म्हणून एंड ऑफ द वीक, रविवार त्याच्याकरता दिलाय तुम्हाला. एंड ऑफ द वीक ते सगळं परत एकदा रिवाइज करायचं. आठवडाभर जे शिकलो PCMBचं ते, आणि परत फिट करायचं आतमध्ये, तर ते राहील नीट. आणि मग एंड ऑफ द मंथ, महिन्याच्या शेवटी 3री रिव्हिजन महिन्याभराच्या पोर्शनची होऊन
फिट करायला पाहिजे. तीनदा जेव्हा रिव्हिजन करून ते फिट कराल तेव्हाच तुमचा मेंदू ते धरून ठेवेल. आणि मग चौथी डायरेक्ट परीक्षेच्या आदल्या दिवशी काय फरक नाही पडत. एकदम टेन्शन फ्री परीक्षा होते हो. आमच्याकडे पोरं पाहिजेत मी. हल्ली काय नवीन फॅशन निघाली हो. परीक्षेहून आले ना की पालकांना सांगतो काय करणार पेपर आला मी ब्लँकच झालो. कशाचा ब्लँक होते. ब्लँक होण्याचा खरा अर्थ अभ्यास झालेला नाही. आणि मग जर तुम्ही सिस्टीमने पुढे गेलात तर मला वाटतं काही अडचण येण्याचं कारण नाही. तेव्हा कुठेतरी ह्या 2 वर्षात जे 12वीचे त्यांना 1 वर्ष उरले ही सिस्टीम जाणून घ्या, कारण की आज नाही तुम्हाला पुढे पण तीच उपयोगी पडणार. अजून एक गोष्ट आहे, आम्हाला ना सवय काय लागली म्हणतो मी पोरं पाहिले रे बाबा धडेच्या धडे पाठ करतात हो. गणित पाठ करणारी पोरं पाहिले. आकडा बदलला की बोंबलेच. कारण पाठ केलेल्या गणिताचा आकडाच गेला म्हणजे काय कसं काय करावं आता. हे नाही चालणार. हे नाही पद्धत अभ्यासाची. त्यामुळे केवळ घोकम पट्टीने काय होणार नाही. मेंदूत गोष्टी बसवण्याची पण टेक्निक्स आहेत. आणि म्हणून खरं तर मी सगळ्याच कॉलेजेसना सांगत असतो की बाबांनो तुम्ही 11वी पहिला 12वी पहिला सायन्समध्ये पहिला कॉमर्समध्ये पहिला बक्षिसांची यादी असते राव त्या बक्षीस समारंभाला. आणि एक बक्षीस बेस्ट कॉपी करणाऱ्या स्टुडंटसाठी ठेवा. कारण सगळ्यात इंटेलिजंट मुलं तीच असतात जी उत्तम कॉपी करू शकतात. याचं कारण आहे हो परीक्षेत काय येणार याचा भविष्य वेध ते घेतात. कारण किती चिठ्ठ्या लिहून देणार. त्यामुळे काय येऊ शकतं याच्या अंदाजाने चिठ्ठ्या घेतात. एक दुसरं एवढं लिहून नाही देता येत. पॉइंट्स लिहून द्यायला लागतात. इक्वेशन्स फॉर्म्युली लिहून द्यायला लागतात म्हणजे त्यांना क्रिस्प करायला जमतं. तिसरं प्रचंड स्मरणशक्ती. कुठल्या खिशात कुठली चिठ्ठी ठेवली आहे ऐन पेपरच्या वेळेला खूप अवघड हे लक्षात ठेवणं. आणि चौथं प्रचंड प्रसंगावधान. म्हणजे सुपरवायझरची पाठ वळलेली बघून तेवढ्या 30 सेकंदात योग्य ती चिठ्ठी बाहेर काढून त्याच्यावर कॉपी करून भयंकर अवघड. एवढी स्किल्स ज्यांच्याकडे आहेत ना त्यांना एक छोटं स्किल आत्मसात करायचंय. अरे जे त्या कागदांवर लिहून ठेवताना तेवढं फक्त इथं लिहून ठेवा विषय संपला. गरजच नाही पडणार ती कागद बाळगायची. तुमच्याकडे स्किल आहे ते फक्त योग्य जागी वापरा म्हणजे विषय संपला. या पद्धतीने हे 11वी आणि 12वीची 2 वर्ष तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला विथ डायरेक्शन तर मला नाही वाटत की तुम्हाला कुठल्याच परीक्षेत वाईट मार्क पडतील किंवा कुठलाही पेपर तुम्हाला अवघड जाईल. फक्त कुठेतरी हे तुम्हाला स्वतःला एक डिसिप्लिन लावून घ्यायला लागेल. काही अवघड नाही त्याच्यामध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता ऑप्शन्स कडे येतो. काय ऑप्शन्स? पहिले हेल्थ सायन्सेस मेडिकल. आत्ताची या वर्षीची नीट फारच गाजली कारण ती नीट झालीच नाही. त्यामुळे टेन्शन आहे पोरांना नीटचं आता. कारण गेल्या वर्षी 600-650 मार्क मिळालेलं पोरग असं कॉलर ताट करून चांगल्या चांगल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज शिरत होतं. यंदा 750 झालेला सुद्धा असा मसला मिळते का नाही. पण पुढचं वर्ष असं असेल असं नाही. पुढचं वर्ष जास्त कॉशन घेईल सरकार. त्यामुळे आपल्याला अभ्यासच चांगला करायला लागेल पुढल्या वर्षी. आणि मग नीट म्हणजे काय, नीट बदल काय मिळतं. MBBS आणि BDS 2च पर्याय आमच्या पोरांच्या डोळ्यापुढे आहेत. आपलं MBBSच करायचं ॲलोपॅथी डॉक्टर. जागाच कमी आहेत. 4,500 सीट्स आहेत फक्त महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला MBBSच्या.
3 लाख पोरं बसतात महाराष्ट्रात. कसे मिळायचे 4,500? कुठून लागायचा नंबर? BDSला आणखी 1,500-2,000 डेंटल. पुढं काय? अरे पण फक्त MBBS BDS म्हणजे मेडिकल नाही. अरे मी पोरं पाहिली तो काय सांगावं. ड्रॉप घेतात, ड्रॉप नाही लागला नंबर, 1 ड्रॉप. पुढच्याही वर्षी लागत नाही, अजून 1 ड्रॉप. आता या वर्षी घोळ झाला नाही एवढा, माझ्याकडे 3-3 वर्ष ड्रॉप घेऊन नीट दिलेली पोरं आली. काय म्हणलं कसं काय आता करू, तर 3 वर्ष झाली माझी, मी नीटच देतोय. कशासाठी लागतं ड्रॉप घ्यायला? आणि कोणाच्या डोक्यात ती कल्पना असेल ना, आधीच सांगून ठेवतो ना, ते ड्रॉप बिपनी काही घडत नाही. मी जो गेल्या 10 वर्षाचा अभ्यास केला त्यातनं तुम्हाला आलेले रिझल्ट सांगतो. ड्रॉप घेतल्या व्यक्ती फक्त 25% पोरांना त्यांना हवं ते यश पुढच्या वर्षी मिळतं. 50% पोरांचे मार्क आहे तिथंच आजूबाजूला इकडे तिकडे फिरत राहतात. गेल्या वर्षी 300, यंदा 350. अरे 300 आणि 350 नीटला काय फार मोठा फरक नाहीये. आणि 25% पोरांचे मार्क कमीच होतात. गेल्या वर्षी 300, यंदा 250. पेशन्सच टिकत नाही हो 3-3 वर्ष. त्यामुळे ते तसलं डोक्यातनं काढावं काय. मी रिपीट मारीन, काय शब्द एक असतं. रिपीट फिपीट काय नाही, जे करायचं ते यंदाच, म्हणजे जे करायचं ते पहिल्याच 12वीला जे लावायचे ते दिवे आपण लावू शकतो. आणि म्हणून मेडिकल म्हणजे फक्त MBBS BDS हे डोक्यातनं काढलंच पाहिजे. n नंबर ऑफ अदर ऑप्शन्स आर देयर, लाईक BAMS आयुर्वेदिक, डॉक्टरचे तो पण BHMS होमिओपॅथी, डॉक्टरच एक होतो. पण आता या करोना काळात नाही का सगळ्यांनी भरभरून काढे प्यायले सकाळ संध्याकाळ. काय होतं ते? आयुर्वेदिक. ते होमिओपॅथीच्या गोळ्या खाल्ल्या ना, होमिओपॅथी आहेत ना, डॉक्टर्स आहेत ते, त्यांनाही चांगला मान आहे समाजामध्ये, तेही प्रॅक्टिस करू शकतात, त्यांनाही जॉब मिळतात. आणि खूप कमी मार्काला नीटचे ऍडमिशन मिळू शकते. अरे चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला आयुर्वेदिकला ऍडमिशन 400-450ला मिळू शकते. काही 600-750 मार्क नाही लागत नीटला. कुठेतरी हल्ली विचार करायला पाहिजे. आणि आता समाजाची धारणा पण थोडीशी बदलत चालली. रोग झाल्यावर औषध उपचार नाही, आता रोग व्हायच्या आधी काय करता येतं का बघा, त्याला प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणतात. ते आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीमध्ये जास्त चांगलं असू शकतं. सो आयुर्वेदिक होमिओपॅथिक हे याच नीट मधनं मिळणारे ऑप्शन, त्यामध्ये कमी मार्काला मिळणारे ऑप्शन्स आहेत नीटच्या. अजून एक ऑप्शन आहे डॉक्टरकीचाच ऑप्शन, व्हेटरनरी सायन्स. मराठीतलं नाव जरा वाईट आहे, त्याला जनावरांचा डॉक्टर म्हणतात. आमची परवड, हा आपल्याला माणसांचा डॉक्टर व्हायचं. अरे जनावरांच्या डॉक्टरला जेवढ्या संधी आहेत ना, त्याच्या निम्म्याहून पण कमी आहेत माणसाच्या डॉक्टरला. जो व्हेटरनरी डॉक्टर होतो 12वी नंतर, त्याला काय मिळतं? त्याला पोल्ट्री इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री याच्या बरोबरीने मोठं गव्हर्नमेंट जॉबचं डिपार्टमेंट, आणि त्याच्या जोडीला बँका आणि इन्शुरन्स कंपन्या पण घेतात व्हेटरनरी डॉक्टर. कशासाठी हो? कारण जेवढे डेअरी इंडस्ट्री, पोल्ट्री इंडस्ट्री, सगळ्यांना कर्ज काढावं लागतं, सगळ्यांना इन्शुरन्स घ्यायला लागतो त्या जनावरांचा. त्यांची हेल्थ स्टेटस तपासल्याशिवाय देणार कसं आहे? कोण करणार? फक्त व्हेटरनरी डॉक्टर जनावरांचा डॉक्टरच करू शकतो. त्यामुळे बँका, इन्शुरन्स कंपन्या पण घेतात व्हेटरनरी डॉक्टर. स्वतःची प्रॅक्टिस करता येते, अनेक गोष्टी करता येतात. आणि मुख्य म्हणजे 600-750 मार्क नीटला लागत आहेत. नीट बद्दलच ऍडमिशन मान्यच. 400, 450, 450 मार्काला ऍडमिशन मिळू शकते व्हेटरनरी कोर्सला. मुख्य म्हणजे सगळी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत 5. आपल्याला त्यातल्या जवळचं म्हणजे शिरवळचं कॉलेज, मग मुंबईचं, आणि उरलेले 3 विदर्भात आहेत. पण नीटच्या स्कोअरवर आणि मुलींना तर आणखी कमीला 300-350 पण आहे ती मुलींची ऍडमिशन. कारण 30% मुली पाहिजेत आणि मुली कमी जातात व्हेटरनरीला, त्यामुळे मुलींना आणखी चान्स. सो व्हेटरनरी डॉक्टर हे पण एक ऑप्शन 12वी नंतर ह्याच नीटवर तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे पॅरामेडिकल, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी. आज कोहली फिट आहे की नाही कोण ठरवतं? त्याचा फिजिओथेरपिस्ट ठरवतो.
आणि मग बाळंतपण झालेल्या बाईपासून बायपास झालेल्या बाबापर्यंत प्रत्येकाला त्याची अल्टरनेट थेरपी फिजिओथेरपी. 4च वर्षाचा कोर्स आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन सकट 6 वर्षात पूर्ण होतो, जिथे MBBS ते एकट्याला ग्रॅज्युएशनला 5.5 वर्ष लागतात. मुलींसाठी फार चांगला कोर्स, कारण इमर्जन्सी येत नाही फिजिओथेरपी वगैरे मध्ये. म्हणजे रात्री बेरात्री पेशंट बघायला डॉक्टरला जावं लागतं, MBBS असो BAMS असो कुठलाही असो. पण रात्री बेरात्री लोकांच्या मानेची व्यायाम नाही करून घ्यायला. त्यामुळे फिजिओथेरपी वाल्याला रात्री बेरात्री काय डे जॉब. मुलींसाठी आणखी चांगलं. त्यामुळे मुख्य म्हणजे कमी स्कोअरला ऍडमिशन आहे. तुम्हाला 200-250 पर्यंत स्कोअर आला नीटचा तरी फिजिओथेरपीची ऍडमिशन आहे, कारण कॉलेज जास्त आहे. फी मेडिकलच्या मानाने फारच कमी म्हणली पाहिजे. इंजिनिअरिंगच्या आसपासची फी आहे त्याची, म्हणजे मॅनेजेबल आहे. प्लस आता सरकारच्या भरपूर योजना आहेत, मुलींसाठी फ्रीच आहे. त्यामुळे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे हे ऑप्शन्स कमी मार्काला सुद्धा मिळू शकतात. हे पण डोक्यात याचा आता कमी मार्क मिळवा असा नाहीये, पण माहित नाही हो. पण कमी मिळालं म्हणून नाराज होण्यासारखं काही नाही. सगळे ऑप्शन्स आहेत. स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजी नावाचा ऑप्शन आहे. अनेक मुलं तोतरी बोलतात, मोठी होईपर्यंत बोबडे बोलतात. काही स्टार्टिंग ट्रबल असतो. तू 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 काय करतो, तू तू तुझे हे स्टार्टिंग ट्रबल. अनेकांची जबड्यांची ऑपरेशन्स आहेत झालेली, त्यांना बोलणं कळलं तर पाहिजे समोरच्या, त्याकरताची ट्रीटमेंट. पॅरालिसिस झालेला माणूस आहे, त्याचं बोलणं प्रॉब्लेम होतो, त्याच्यासाठी ट्रीटमेंट. हे सगळं त्या स्पीच थेरपीमध्ये बसतं. आणि ऑडिओलॉजी नावाचा एक कोर्स आहे त्याच्यातलाच, म्हणजे स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजी असा तो कंबाईंड कोर्स आहे. ऑडिओलॉजी काय आहे? आज इतकं साऊंड पोल्युशन वाढलंय, कारण आवाज वाढवते तुला आईची शपथ इथपासून सुरुवात आहे आमची. त्याच्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात बहिरेपण येत चालले, कानाची क्षमता कमी होत चालली. त्याच्यासाठी लागणारं सगळं काही येतं ते ऑडिओलॉजीमध्ये. मग त्याला योग्य ती हिअरिंग मशीन्स देण्यापासून. सो स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजी नावाचा कोर्स याच नीटच्या मार्गावर आहे. एक गव्हर्नमेंट कॉलेज मुंबईत, दुसरं प्रायव्हेट कॉलेज पुण्यात, 2च कॉलेज अख्ख्या महाराष्ट्रात. प्रचंड संधी, भारतातच नाही परदेशात सुद्धा. सो पॅरामेडिकल हे पण ह्याच नीट बद्दल मिळणार आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, काहींचा समज आहे मी ती महाराष्ट्राची CET देणार, PCB. महाराष्ट्राच्या PCBच्या CET मधनं मेडिकलचा एकही ऑप्शन ओपन होत नाही. फक्त फार्मसी आणि ॲग्री 2च ऑप्शन PCBच्या महाराष्ट्राच्या CETतनं ओपन होतात. मेडिकल रिलेटेड सगळ्या करता नीट द्यावीच लागेल, हे पहिल्यांदा समजून घ्या. नंतर एक अजून ऑप्शन आहे, खूप चांगला ऑप्शन आहे, जात नाही आमच्या मुली अजिबात. त्याचे नाव आहे नर्सिंग. एंट्रन्स आहे त्याला वेगळी नर्सिंग CET आहे, गेल्या वर्षीपासून सुरू झाली. पूर्वी त्या नीट बद्दलच म्हणायच्या, तर नर्सिंग CET वेगळी सुरू झाली. BSc नर्सिंग 4 वर्षाचा, डिप्लोमा नर्सिंग GNM 3.5 वर्षाचा. दोन्ही कोर्सेस मधनं येणाऱ्या पुढच्या ऑपॉर्च्युनिटी सेम आहेत. एकच प्रॉब्लेम आहे आपल्याकडं, सामाजिक प्रतिष्ठा नाही नर्सला. काय आमचा समाज सुद्धा वाईट आहे बघा. कोविड काळामध्ये भारताने जागतिक विक्रम केला. 100 कोटी लोकांचं लसीकरण झालं कोविड काळात. कोणी दिली हो लस? डॉक्टरांनी दिली. काय सगळ्या नर्सेसनी काम केलं तेव्हा. पण आमच्याकडे प्रतिष्ठाच नाही त्या कोर्सला, त्या पेशाला. त्यामुळे आमच्या मुली राहतच नाही. केरळातल्या मुली येतात, इथल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात, परदेशात निघून जातात. आमच्या मुली इथंच. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. भारतात सडावं, परदेशात खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त 2 वर्षाचा इथं अनुभव घ्या, GNM किंवा BSc नर्सिंग करून. एक टोफेलची परीक्षा आहे किंवा CGFNS सारखी परीक्षा आहे, ती द्या. अख्ख्या जगाची दारं उघडी आहेत तुमच्याकरता. आणि 3-1 लाख रुपये पगार आहे महिन्यात तिकडे. आणि मान आहे डॉक्टरच्या खालोखाल.
नाही आमच्या मुली, या मोठा प्रॉब्लेम आहे. मेडिकल इंजिनिअरिंगच्या मध्यवर्ती ब्रांच आहे, त्याचं नाव आहे फार्मसी, औषध कंपन्या. आज एक लक्षात ठेवा, सगळ्या इंडस्ट्री खाली होत आहेत. आयटी इंडस्ट्री वर गेली, आता खाली यायला लागली. ऑटो इंडस्ट्री वर गेली, खाली आली, परत वर गेली, खाली आली. साईन वेव्ह तुम्ही शिकलाय, सगळ्या इंडस्ट्री अशा साईन वेव्ह मध्ये जात असतात. एकच इंडस्ट्री कायम वर जाणारी, खाली कधीच जात नाही, त्याचं नाव आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री, औषध कंपन्या. कारण लोकांचे रोग कधीच कमी होत नाही, त्यामुळे औषधांची गरज कमी होऊच शकत नाही, कायम वर जातात त्या इंडस्ट्रीज. त्यांना लागणारी सगळी मॅनपॉवर ही 12वी नंतरच्या बी फार्म मधनं घेतली जाते. बॅचलर ऑफ फार्मसी 4 वर्षाचा कोर्स आहे. 12वी नंतर ऍडमिशन 85% सीट्स महाराष्ट्राची सीईटी, PCM किंवा PCB कुठलीही चालते. 15% सीट्स या नीट मधून आहेत. एक त्याच्यात अजून एक कोर्स आहे फार्मडी नावाचा, 6 वर्ष डॉक्टरेट इन फार्मसी. अजून पण एक कोर्स आहे 12वी नंतर डिप्लोमा फार्मसी नावाचा, पण त्याला कुठली सीईटी फीटी काही लागत नाही. फक्त 12वीच्या बोर्डाच्या मार्कावर प्रवेश, 2च वर्षाचा डिप्लोमा इन फार्मसी आहे. आणि मग स्वतःचं मेडिकल स्टोअर काढण्यापासून हॉस्पिटल्स मधल्या फार्मसीमध्ये काम करण्यापर्यंत किंवा या फार्मा कंपन्यांच्या सेल्स अँड मार्केटिंग विभागात काम करण्यापर्यंत सगळ्या संधी 12वी नंतर 2 वर्षाचा डिप्लोमा केलेल्या पोरांना मिळतात. डिप्लोमा इन फार्मसी खूप चांगलं फील्ड. फार्मा कंपन्यांमध्ये भरपूर संधी. आपल्याकडे जवळची फार्मा इंडस्ट्री कुरकुमला आहे. सिप्ला पासून कंपन्या कुरकुम मध्ये आहेत, त्यांना लागतात फार्मसी झालेली पोरं. पण कुठेतरी त्या दृष्टीने पण आम्ही विचार केला पाहिजे. देन कम्स इंजिनिअरिंग. अनेक मुलांना इंजिनिअरिंग करायचं याची मला कल्पना आहे. इंजिनिअरिंग मध्ये पहिली सुरुवात होती ती ब्रांच. कुठली ब्रांच घ्यायची? मेकॅनिकल घेऊ का, इलेक्ट्रिकल घेऊ का, इलेक्ट्रॉनिक्स घेऊ का, कॉम्प्युटर घेऊ का, IT घेऊ का, सिव्हिल घेऊ, एवढ्याच ब्रांच माहिती पोरांना. 75 ब्रांचेस आहेत ना इंजिनिअरिंगच्या, 75 या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यातल्या काही एकेका कॉलेजेस आहेत फक्त. प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी एकच कॉलेज PUG पुणे. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग एकच कॉलेज KIT कोल्हापूर. अशी पण कॉलेज आहेत. फक्त एक कॉलेजमध्ये ब्रांचेस, 100% उत्तम प्लेसमेंट्स. त्यामुळे आम्हाला 12वी नंतरची मुलं 12वीला त्यांच्याकडे हे महत्वाचं. 12वी नंतर आम्हाला ब्रांच आणि कॉलेज दोन्ही निवडायला पाहिजे. कॉलेज निवडताना काय बघायचं आहे? 2 गोष्टी बघायच्या. एक, त्यांचं प्लेसमेंट रेकॉर्ड काय आहे. कारण इंजिनियर होऊन तुम्ही काय इथं घरी बसण्यासाठी इंजिनिअरिंग करत नाही. तुम्हाला चांगला जॉब हवाच आहे. तो मिळवायचा असेल तर कॉलेज असं पाहिजे जे जॉब देऊ शकतं, म्हणजे ज्यांच्याकडे कंपनी येतात प्लेसमेंटसाठी. म्हणून पहिल्यांदा कॉलेजचं ते रेकॉर्ड चेक करा. यांच्याकडे 4 वर्षात कुठल्या कंपन्या आल्या, किती आल्या, किती मुलांना प्लेसमेंट दिली, बेस्ट पॅकेज काय मिळालं, लोएस्ट पॅकेज काय मिळालं, ॲव्हरेज पॅकेज काय मिळालं, हे चेक करा. सगळं कॉलेजच्या वेबसाईटवर असतं, बघून घ्या. कुठेतरी त्याच्यावरनं पण निवड करता येते. आणि दुसरं, इंटर्नशिप देतं का ते कॉलेज. कारण हल्ली आहे ना, इंटर्नशिप पण फार महत्त्वाचं झालं. म्हणजे कॉलेजची निवड करताना हे सगळं बघा. माझं तुझ्या पुढचं सांगणं आहे, 2 पैसे खर्च होतील, हरकत नाही. पण जी काय 5-7-10 कॉलेज आपण शॉर्टलिस्ट करू, तिथं समक्ष जाऊन बघून या ते कॉलेज कसं आहे. फक्त वेबसाईटवर जाऊ नका. वेबसाईटवर सगळं एकतर्फी असतं. बघून या समक्ष. जे कुठलं ब्रांच घ्यायचे ते डिपार्टमेंटला जाऊन या, त्या शिक्षकांशी बोला, त्या प्राध्यापकांशी बोला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथल्या पोरांशी बोलावं. आतली पोरं नाही खोटं बोलत, त्यामुळे त्या पोरांशी बोला आणि मग कॉलेजची निवड करा. 4 वर्षाचा प्रश्न आहे तुमच्या करिअरचा, सो ते निवडा. इंजिनिअरिंगला जायचं असेल तर एक्झाम्स कुठल्या? आमची मुलं म्हणतात आपल्याला CET द्यायची, बस. ते JEE फी आपल्याला द्यायचंच नाही. JEE अभ्यास जास्त करायला लागतो म्हणले JEE. मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे, CET द्याच, ती तुम्हाला दिलीच पाहिजे. पण JEE मेन्स पण द्या. थोडी डिफिकल्ट आहे, थोडी, खूप भयंकर डिफिकल्ट आहे, थोडी डिफिकल्ट आहे, मान्यच करतो. पण संधी 2दा मिळते. CET एकदाच. JEE मेन्स जानेवारीत पण देता येते आणि एप्रिलमध्ये पण देता येते. त्यामुळे 2 चान्सेस मिळतात. आणि मग JEE मेन्स आणि CET देण्याचे फायदे काय ते सांगतो.
से फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटरसाठी बेस्ट पुण्यातलं कॉलेजेस PICT किंवा कमिन्स इंजिनिअरिंग. कमिन्स मुलींच आहे फक्त, डझंट मॅटर. त्याच्या सीटचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे समजून घ्या. 100 सीट्स असतील त्या कॉलेजला 12वी नंतरच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी, त्यातल्या 20 सीट्स आहेत मॅनेजमेंट कोटा. मॅनेजमेंट कोटाचा अर्थ मी सांगायची गरज नाही. उरल्या 80तल्या 15 सीट्स फक्त JEE मेन्सच्या स्कोअरवर मिळतात. तुम्ही JEE मेन्स दिलीच नाही तर त्या 15 सीट तुम्हाला कधीच मिळणार नाहीत. खाली उरल्या 65 मधल्या 30% सीट्स ह्या पुण्याबाहेरच्या युनिव्हर्सिटीच्या आहेत. म्हणजे नागपूर आहे, औरंगाबाद आहे, मुंबई आहे वगैरे ह्या बाहेरच्या युनिव्हर्सिटीसाठी 30% सीट्स, म्हणजे अजून 20 गेल्या. खाली उरल्या 45 मध्ये आज रोजी 60% रिझर्वेशन. ओपन जनरल कॅटेगरीच्या मुलाला 100तल्या फक्त 20 सीट्स मिळतात CET मधनं. कॅटेगरीच्या मुलाला त्याची कॅटेगरी प्लस ओपन एवढ्या सीट्स आहेत. पण तुम्ही JEE मेन्स पण दिली असती तर त्या 15 सीट 100तल्या ऍड होतात तुमच्या अवेलेबिलिटी मध्ये. सो युअर चान्सेस ऑफ गेटिंग इन टू गुड कॉलेज आर अप. म्हणून JEE मेन्स द्या. पडतं थोडी कमी मार्क, काय फरक नाही पडत, पण त्या कोट्यातनं पण ऍडमिशन मिळू शकते, लक्षात ठेवा. सो JEE मेन्स CET दोन्ही परीक्षा दिल्या पाहिजेत, त्याचा अभ्यास वेगळा केला पाहिजे. आणि एक सांगतो तुम्हाला, आपलं कॉलेजही त्याकरता प्रयत्न करते. तुम्ही त्याच्यासाठी रेग्युलरली एकत्र करून घेतातच JEE CET आणि नीटचा अभ्यास, त्याच्या जोडीला क्रॅश कोर्स पण देतात. करायला पाहिजे आपण फक्त. आणि परत सांगतो, म्हणजे कारण मुलं काय म्हणतात, मी तर ग्रामीण भागात किंवा पुण्या मुंबईतले पोरं, काय त्यांचे क्लासेस काही सगळे सारखेच. कुठलाही क्लास 100% रिझल्ट देऊ शकत नाही. कारण एक सांगू का तुम्हाला, कुठलाही क्लास लावा, ट्युशन लावा, काय वाटेल ते करा, त्यांचा वाटा तुमच्या यशातला फक्त 25% असतो. 75% वाटा तुमचा आहे. मग त्यामुळे तो किती भारी लावला तर त्यांचे 25च आहे. तुम्ही जोडीला काय करता त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तो जरी 20 वाला असेल आणि मी 75 टाकले तर माझे 95 होणार आहेत, लक्षात घ्या. सो क्लास इज नॉट इम्पॉर्टंट, तुम्ही किती कष्ट घेता ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे इंजिनिअरिंगला तुम्हाला ऍडमिशनसाठी हे सगळे काही बेसिक गोष्टी मी सांगितल्या, परीक्षा दोन कुठल्या दिल्याच पाहिजेत हेही तुम्हाला सांगितलंय. मला मान्य आहे थोडं जास्त कष्ट करायला लागतील, करा ना, आपलं वयच आहे ते कष्ट करायचं, कष्टाला काय घाबरायचं. पण आता जर केलं तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की 12वी नंतर मिळेल. टू गेट ऍडमिशन इन टू गुड इंजिनिअरिंग कॉलेज. इंजिनिअरिंगच्या नंतरची एक ब्रांच आहे, त्याचं नाव आहे आर्किटेक्चर. ही ब्रांच अशी आहे की हे व्यवसाय आहे बरं का, व्यवसाय. नोकऱ्यांचं प्रमाण कमीच आणि थोडा शहरांमधला जास्त व्यवसाय हा. पण त्याच्याकरता वेगळी एंट्रन्स आहे, नाटा नावाची, NATA. ह्या परीक्षेला ड्रॉइंगचं पण पेपर आहे, म्हणजे ड्रॉइंग चांगलंच पाहिजे. आणि मग नाटाचे 50% मार्क आणि 12वीचे 50% मार्क याच्या कॉम्बिनेशनवर आर्किटेक्चरचं कॉलेज मिळतं. आणि आर्किटेक्चरच्या फक्त 3च गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, लक्षात ठेवा. मुंबईला 2 JJ आणि रचना संसद, आणि पुण्यामध्ये एक अभिनव. 3 गव्हर्नमेंट कॉलेज, बाकी सगळी प्रायव्हेट कॉलेज आहेत. 5 वर्षाचा रिगरस कोर्स आहे, भरपूर कष्ट आहेत त्या कोर्समध्ये. पण अजून एक ऑप्शन आहे 12वी नंतरचा, ऍग्रिकल्चर. आपण जिथे आहोत तिथे आपल्याला सगळ्यात जास्त महत्व त्याचंच आहे. ऍग्रिकल्चरचा ऑप्शन हा महाराष्ट्र CET, PCB किंवा PCM किंवा PCMB दोन्ही दिलेले चालतात, कुठली एक दिलेली चालते. ऍग्रिकल्चरचे ऑप्शन आपल्याकरता ओपन होतील. माझं म्हणणं आहे दोन्ही द्या, PCM ची पण द्या, PCB ची पण द्या, म्हणजे ऍग्रीचे बरेच ऑप्शन्स ओपन होतील. कारण काही ऑप्शन्स ऍग्रीचे फक्त PCMच्या CET वर ओपन होतात. जसं ऍग्रिकल्चरल, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी हे ऑप्शन्स जे आहेत ते फक्त PCM वर ओपन होतात. काही ऑप्शन फक्त PCB वर ओपन होतात. फिशरीज आहे, असे ऑप्शन फक्त PCB वर होतात आणि काही कॉमनली अवेलेबल आहेत. सो आयडियली ऍग्री ज्यांना करायचे त्यांनी PCMB 4ही घेतलेले फायद्याचे, म्हणजे सगळे ऍग्रीचे ऑप्शन तुम्हाला ओपन होतात.
आणि ॲग्रीचे खूप चांगले ऑप्शन्स उपलब्ध आहेतच. आणि फार शेती, आमची काय 1-2 एकर शेती आहे, काही प्रॉब्लेम नसली तरी प्रॉब्लेम नाही. कारण आता ॲग्रीमध्ये असे ऑप्शन्स आले, ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, हे अशा ऑप्शन्स येतील. तुमची शेती असण्याची पण गरज नाही. मोठ्या मोठ्या कंपन्या घुसल्यात त्याच्या हातात, तुम्ही जाऊ शकता त्या फील्डमध्ये. पण सीईटी महत्वाची, त्याला दुसरी कुठलीच परीक्षा उपयोगी नाही. त्याच्यानंतर एक ऑप्शन आहे डिफेन्स सर्व्हिसेस, संरक्षण दल. 12वी नंतर संरक्षण दलामध्ये किंवा डिफेन्स मध्ये जाण्याचे मुलांसाठी 4 आणि मुलींकरता 3 ऑप्शन्स आहेत. ऍज अ ऑफिसर म्हणून जाण्याचे सगळे फ्री आहेत, 1 रुपयाचा खर्च नाही. 12वी नंतर तिथे ऍडमिशन मिळालं तर राहण्या, जेवण, खाण, कपडा, लत्ता सगळा खर्च सरकार करते. आणि ते कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 100% ऍब्सॉर्बमेंट डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये सॅलरी पॅकेज बोलायला लागतं. हल्ली 12 लाखाचं पॅकेज आहे स्टार्टिंग सॅलरी. एवढे तर तुम्हाला इन्फोसिस आणि TCS सारख्या मोठ्या कंपन्या पण देत नाहीत. 12 लाखाचं पॅकेज. संधी काय आहेत पाहूया. पहिल्यांदा मुलं मुलींना कॉमन असलेली संधी. एक, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज AFMC हडपसर. देशातलं एकच कॉलेज हे असं आहे की जिथे मुलांना फ्री मेडिकल एज्युकेशन मिळतं. हा, त्याची कंडिशन पण आहे, फुकटात शिकायचे ना शिका, पण 15 वर्षानंतर त्यांच्याकडे काम करायचे बॉन्ड लिहून द्यायला लागतो बरं का. हा, 12 लाखाचं पॅकेज मिळणार नाही तुम्हाला, पण 15 वर्ष सर्व्हिस करायची त्यांच्याकडे. फुकट शिकायचं बाहेर पळून जायचं असला धंदा तिथं चालत नाही. पळून पळून गेला तर ते आर्मीवाले उचलून आणून आत टाकतील तुम्हाला. नाही तर 15 लाखाचा बॉन्ड द्यायचा, ते 15 लाख भरायचे जायचं. असं काही करायचं नाही आपल्याला. फुकट मेडिकलचं एज्युकेशन मिळते, नंतर मानाचा आणि भरपूर पगाराचे जॉब मिळणार आहे. सो आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज नीटवरच ऍडमिशन आहे, दुसरी कुठलीही परीक्षा नाही. 110 मुलं 40 मुली दरवर्षी आत जातात. दुसरा ऑप्शन आहे NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला. NDA मध्ये प्रवेशासाठी दर 6 महिन्याला 370 मुलं आणि 30 मुली आत जातात. प्रवेशासाठी वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे. त्या एंट्रन्स एक्झामला 3च विषय आहेत. 1 मॅथमॅटिक्स, 2 इंग्लिश आणि 3 जनरल नॉलेज. जनरल नॉलेज मध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी, इतिहास आहे, भूगोल आहे, सगळं आहे. आणि जी मुलं आता 12वी त्यांची संधी गेली आता, पण पुढच्या वर्षी जे 12वी झाले त्यांनी लक्षात ठेवा, पहिली संधी तुम्हाला 12वी एंट्री केल्याच्या सप्टेंबर मध्ये लगेच मिळेल. त्याच्यावर ऍडव्हर्टाइजमेंट समवेअर इन जून येते, जुलैपर्यंत मुदत संपलेली असते फॉर्म भरायची. पहिली संधी तुम्हाला 12वी सुरू होताच मिळेल ती परीक्षा द्यायची. दुसरी एप्रिलमध्ये 12वी जेव्हा संपते तुमची त्या, आणि तिसरी 12वी नंतरच्या सप्टेंबरमध्ये डिपेंडिंग ऑन युअर एज, कारण त्यांना ते एज लिमिटेशन फार स्ट्रिक्ट आहे. जन्मतारखेचा जाहिरात ही तारीख ते ही तारीख, याच्यामध्ये जन्म असल्यावर मला अर्ज करा. आणि ही परीक्षा नुसती उत्तीर्ण होऊन भागत नाही, त्यानंतर तुम्हाला एक इंटरव्ह्यू द्यायला लागतो, त्याला SSB इंटरव्ह्यू, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू म्हणतात. थोडा ट्रिकी आहे तो. 5 दिवस चालतो बरं का. 5 दिवस जाऊन सुलभूनच घेतात तुम्हाला. पण त्यातनं तुम्ही थ्रू झाला, मेडिकल मधून थ्रू झाला की तुम्ही NDA मध्ये आत गेला. 3च वर्षाचा ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे त्यांचा फक्त. त्यानंतर यू आर ऍब्सॉर्ब्ड इन इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ऍज अ ऑफिसर. 12 लाखाचं पॅकेज. आणि जेवढे म्हणून भारताचे सर्व संरक्षण दलांचे प्रमुख होऊन गेले आजपर्यंतचे, ते सगळे NDAचेच माजी विद्यार्थीकडे. एकच कॉलेज आहे ना, बाकी कॉलेजेस नाही दुसरं. तिसरा ऑप्शन इंजिनियर होण्याचा, मुलं आणि मुली दोघांसाठी. केरळ मध्ये ते कॉलेज आहे, नेव्हल इंजिनिअरिंग, नेव्ही साठीचं कॉलेज आहे. इंडियन नेव्ही साठीचे ऍब्सॉर्बमेंट तिथनं होते, इंजिनियर्स तिथं घडवते इंडियन नेव्ही स्वतःला लागणार आहे. 12वी नंतर जर त्या कॉलेजला प्रवेश हवा असेल तर 12वीला बोर्डाला 70% मार्क PCM मध्ये लागतात. आणि मग तुम्ही JEE मेन्स दिलेली असली पाहिजे, कारण जेवढे ऍप्लिकेशन येतील नॅशनल लेवलला त्यांचे JEE मेन्सच्या मार्कावर शॉर्टलिस्टिंग आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना ते
इंटरव्ह्यूसाठी बोलवतात, तो SSB इंटरव्ह्यू 5 दिवस वाला. त्यातनं सिलेक्ट झालं की मेडिकल इन द कॉलेज, फुकट कॉलेज पूर्ण. 50 मुलं आणि 10 मुली दरवर्षी त्या इंजिनिअरिंग कॉलेजला देशातनं घेतल्या जातात. सगळं शिक्षण फुकट आणि नंतर तुम्हाला 100% 12 लाखाच्या पॅकेजवर इंडियन नेव्हीमध्ये आतमध्ये संधी. हे तिन्ही ऑप्शन मुलं आणि मुली दोघांसाठी आहेत. चौथा मात्र फक्त मुलांसाठी अजूनपर्यंत 2 वर्षांनी काय होईल माहिती. तो आहे CME कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे दापोडी. तसंच अजून एक कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग मध्य प्रदेशात आहे महूमध्ये, आणि तसंच तिसरं एक कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आहे हैदराबादला. या तिन्ही ठिकाणच्या ऍडमिशनसाठी बेसिक क्रायटेरिया 12वीला बोर्ड आला, PCM मध्ये 60% मार्क्स पाहिजेत आणि तुम्ही JEE मेन्स दिलेली पाहिजे. JEE मेन्स, कारण त्या मेन्सच्या मार्कावर शॉर्टलिस्टिंग आणि मग शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सना बोलवणार SSB इंटरव्ह्यूला. त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही थ्रू झाला की मग तुम्हाला कॉलेजमध्ये ॲब्सॉर्बमेंट. हे इंजिनिअरिंग मात्र 5 वर्षाचं आहे. पहिलं वर्ष बेसिक मिलिटरी ट्रेनिंग अलाहाबादला आणि पुढची 4 वर्ष रीतसर इंजिनिअरिंगची डिग्री, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे वगैरे. आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतं इंजिनिअरिंगचं. नंतर ॲब्सॉर्ब्ड इन इंडियन आर्मी एज ऑफिसर, सॅलरी 12 लाख स्टार्टिंग. काय गंमत आहे बघा. NDA पुणे जिल्ह्यात, त्याच्यानंतर CME पुणे जिल्ह्यात, AFMC पुणे जिल्ह्यात. पुणे जिल्हा तिथं दिसत नाही. 4 पोरं पोरी मिळून सुद्धा काही त्या कॉलेजेसमध्ये सापडत नाहीत. आपली मराठी 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 म्हणणारे आम्ही. काय काय 2 गोष्टी. एक तर माहिती नाही, किंवा दुसरं म्हणजे इथं थोडा पालकांचा रोल महत्वाचा असतो. आमच्याकडे पालकच म्हणतात सगळे आम्ही देशभक्त जोरात बरं का सगळे हल्ली एकदम 1 नंबर व्हॉट्सअपवर. प्रत्यक्षात वेळी की पालक असं म्हणतात तू जाऊ नको, त्याला जाऊ दे. त्यांना असं वाटतं पोरगा आपलं गेलं डिफेन्स मध्ये म्हणजे गेलंच बहुतेक. आणि ह्या पुणे सोलापूर हायवेवर जेवढी माणसं दरवर्षी वर जातात ना रस्ते अपघातात, तेवढी सुद्धा डिफेन्स मध्ये वर जात नाहीत. हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे हे डिफेन्सचे ऑप्शन्स आम्ही उत्तम पद्धतीने लक्षात घेतलेच पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. आणि तुम्हाला पुढचं सांगतो, शहरी भागातली मुलं यासाठी कमी प्रयत्न करतात. आम्हाला हा मोठा ऑप्शन मिळू शकतो, आम्ही थोडेसे जास्ती प्रयत्न करायला पाहिजे. त्यानंतरचा ऑप्शन आहे रिसर्च, संशोधन क्षेत्र. 143 कोटी लोकांचा देश आहे भारत हा. आम्ही जगात 1 नंबर कशात? लोकसंख्येत. 143 कोटी. गेल्या 43 वर्षामध्ये भारतात जन्मलेला आणि भारतातच राहणारा एकाही शास्त्रज्ञाला सायन्सचं नोबेल मिळालेलं नाही. कारण आमचं संशोधन वगैरे आमचा विषयच नाही. आमची पोरं मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, IT म्हणजे काय? अप्लाइड सायन्सेस. प्युअर सायन्सेस मध्ये कोणाला जायचं नाही. इतके चांगले ऑप्शन्स 12 नंतर प्युअर सायन्सेस मध्ये जाण्याचे आहेत. से फॉर एक्झाम्पल आयसर सारखी संस्था आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च. 60 ठिकाणी भारतात, त्यातले पुण्यात आहे. एंट्रन्स आहे त्यांची वेगळी स्वतःची. PCMB 4 विषयाची एंट्रन्स आहे. म्हणून रिसर्चवाल्यांनी PCMB घेणं आवश्यक आहे. 5 वर्षाचा मास्टर ऑफ सायन्सचा कोर्स आहे, अतिशय कमी फी, उत्तम शिक्षण. दुसरी अशी संधी आहे, दुसरा एक भाभा ॲटॉमिक रिसर्चवाल्यांनी फ्लोट केलेली संस्था आहे नायसर नावाची, ती भुवनेश्वरला आहे. नेक्स्ट नावाची त्यांची वेगळी एक्झाम आहे PCMB. म्हणजे रिसर्च मध्ये जायचं असेल तर PCMB फार आवश्यक. पण या संस्थांमधून तुम्ही मास्टर्स केलं त्याच्यासारखं दुसरं काही नाहीच आहे. जसं भारत चंद्रावर गेला, मंगळावर गेला, आमच्या अनेक मुलांना वाटायला लागलं आपल्याला इस्रो मध्येच जायचं.
कारण इस्रो आज जगातली 2 नंबर आहे बरं का अवकाश संशोधन क्षेत्रात. 1 नंबरला नासा, 2 नंबरला इस्रो. पुढच्या 2-4 वर्षामध्ये इस्रो 1 नंबर मारणार ही 100% खात्री सांगतो तुम्हाला. इस्रोतच जायचं असेल तरी 12वी नंतर संधी आहे, पण एकच संधी आहे, IIST, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तिरुअनंतपुरम. इथेच संधी आहे फक्त. तिथली सगळी मुलं इस्रोमध्ये ऍब्सॉर्ब होतात. पण तिथे जायला मात्र जेई मेन्स पुरत नाही, जेई ऍडव्हान्स्ड द्यावी लागते. त्यामुळे जे विद्यार्थी जेई ऍडव्हान्स देतील आणि चांगले मार्क मिळवतील त्यांना IIST ओपन झालं. स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन करून इस्रो सारख्या संस्थेत जाण्याची संधी. बायोटेक्नॉलॉजी रिसर्च फील्डच आहे. कारण कमीत कमी PhD पर्यंत शिकलं तर चांगलं करिअर आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. BSc MSc करून काय घडत नसतं. PCMB आवश्यक. सगळ्यात बेस्ट कोर्स आहे आमच्या पुणे विद्यापीठात. 12वी नंतरचा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड MSc चा कोर्स आहे. 12वी नंतर 5 वर्षाचा आहे. एक वेगळी एंट्रन्स आहे त्यांची स्वतःची. PCMB ची येते. म्हणजे PCMB आवश्यक बायोटेकसाठी. आणि आता या पॅन्डेमिक नंतर जगभरातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये प्रचंड फंडिंग येत आहे बायोटेक्नॉलॉजी मधल्या संशोधनासाठी. त्यामुळे कुठेतरी आम्हाला हाही विचार एक वेगळा म्हणून करता येऊ शकतो बायोटेक्नॉलॉजी मधली करिअर्स. आमच्याकडं हल्ली त्या CID मालिकेमुळे फार मुलांना वाटते आपलं फोरेन्सिक सायन्स मध्येच जायचं आहे ना. फोरेन्सिक सायन्स मध्ये करिअर आहे, पण ते BSc MSc वाला आहे. त्याला मुख्य म्हणजे CET FET काही लागत नाही, डायरेक्ट 12वीच्या मार्कावर. आणि सरकारी संस्था आहेत बरं का, 3 सरकारी. एक मुंबई, दुसरी औरंगाबाद आणि तिसरी नागपूर. 3 ठिकाणी सरकारी संस्था आहेत. प्रत्येकाची ऍडमिशनच वेगळी. PCMBचे 12वीच्या मार्कावर प्रवेश. आपल्या रयतमध्ये सुद्धा साताऱ्याला खूप जुना कोर्स हा फोरेन्सिक सायन्सचा उपलब्ध आहे. त्यामुळे फोरेन्सिक सायन्स मध्ये जाण्याची वाट ही PCMBच्या 12वीच्या मार्कावर उपलब्ध आहेच, हे लक्षात ठेवा. काही मुलांना ना फक्त मॅथ्स आवडतं. मॅथ्स मध्ये सुद्धा 2 भाग आहेत. तुम्हाला आता 12वी पर्यंत मॅथ्स पण आहे आणि त्यातलाच एक उपशाखा म्हणजे स्टॅट्स पण आहे, स्टॅटिस्टिक्स. मग ज्याला मॅथ्स स्टॅट्स दोन्ही आवडतंय त्याच्याकडे 2 मॅथ्स आवडण्यासाठी वेगळं, स्टॅट्स आवडण्यासाठी वेगळं अशा ऑप्शन्स उपलब्ध आहेत. IIT पेक्षा चांगला कोर्स उपलब्ध आहे फक्त मॅथ्सची आवड असणाऱ्यांना. दॅट इज कॉल्ड एज CMI, चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट, मद्रास. वेगळी एंट्रन्स आहे त्यांची, फक्त मॅथ्स, बाकी ते फिजिक्स नाही, केमिस्ट्री नाही. बेस्ट एज्युकेशन इन मॅथ्स उपलब्ध आहे. स्टॅटिस्टिक्स साठी वेगळी इन्स्टिट्यूट आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कलकत्ता. वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे, स्टॅट्सची आहे फक्त, बाकी काही नाही त्याला. फिजिक्स नाही, केमिस्ट्री नाही. म्हणजे हे जर आवडी असतील आपल्या तर तिथेही जाण्याची संधी मिळू शकते. मायक्रोबायोलॉजी अजून एक वेगळं फील्ड आहे. आता या पॅन्डेमिक नंतरच्या फील्डला महत्वानं त्यातले 2, एक मायक्रोबायोलॉजी, दुसरा बायोटेक्नॉलॉजी. मायक्रोबायोलॉजी मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर 12वी नंतर BSc आणि MSc चे कोर्सेस आहेत मायक्रोबायोलॉजी. पण तरी मायक्रोबायोलॉजीतलं सगळ्यात बेस्ट करिअर हे PhD नंतरच सुरू होतं, कारण रिसर्च हा PhD नंतर आहे. आणि आता जसं बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड फंडिंग जगभरात येत आहे तसंच ते फंडिंग मायक्रोबायोलॉजीमध्ये पण येते. त्यामुळे हाही एक ऑप्शन PCBच्या विद्यार्थ्यांना तर फारच चांगला, कारण मायक्रोबायोलॉजी हे लागतच नाही. दॅट इज ऑल्सो डिफरंट ऑप्शन. आता काही ऑप्शन्स असे सांगणार आहे, कारण हे बघा प्रत्येक वेळेला म्हणजे असं एक वाटतं की सगळेच मुलं 90-80% कसे मिळवणार आहोत. 50%, 60%, 65%, 70% मिळाले पण मुलं आहेत ना, त्याने काय करायचं. ऑप्शन्स आहेत तेही सांगतो. एक 12वी नंतरचे डिप्लोमा कोर्सेस आहेत. एरवी 10वी नंतर असतात, आता 12वी नंतर आहेत सायन्सच्या मुलांसाठी. एक डिप्लोमा इन सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी नावाचा कोर्स आहे. हा कोर्स अख्ख्या महाराष्ट्रात एका ठिकाणी, फक्त पुण्याला फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात आहे. कोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे 2 वर्ष थिअरी शिकवतात
आणि 1 वर्ष पोरग पोरगी डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये काम करतं, 1 वर्षाचा अनुभव कमावतं, 1 वर्ष स्टायपेंड कमावतं, त्याच्यात त्याची 3 वर्षाची फी निघून जाते. आणि अनुभव असल्यामुळे आणि अख्ख्या महाराष्ट्रात एकच कॉलेज असल्यामुळे 100% प्लेसमेंट्स. दुसरा ऑप्शन मगाशी सांगितलेला डिप्लोमा इन फार्मसी, 2च वर्षाचा डिप्लोमा. तिसरा ऑप्शन डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट. सगळ्यांना करता येईल, आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांना करता येईल. सो 12वी नंतरचे 3 डिप्लोमा पण आहेत. 12वी नंतर अजून एक कोर्स उपलब्ध आहे, दॅट इज कॉल्ड एज BVoc, बॅचलर ऑफ व्होकेशनल. आणि तोही सायन्सच्या मुलांना अवेलेबल आहे, तर सगळ्यांना आहे, पण तो तुम्हाला पण अवेलेबल आहे. या कोर्सचं वैशिष्ट्यच असं, हा कोर्सच असा डिझाईन केला. आणि स्किल एज्युकेशन बद्दल खूप बोलतोय ना, स्किल एज्युकेशनच्या दृष्टीने डिझाईन केलेला कोर्स आहे. 60% प्रॅक्टिकल आणि 40% थिअरी फक्त. आणि काय कोर्सेस येतो त्याच्यात, रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग मधलं ग्रॅज्युएशन, सोलर टेक्नॉलॉजी मधलं ग्रॅज्युएशन. आता प्रधानमंत्री सूर्यघर योजना आली, 1 कोटी घरांवर सोलर बसवायचं आहे. कोण बसवणार आहे? माणसं पण आहेत, ती यत्न तयार होणार आहे. 3 वर्ष. आणि कुठे हा 3 वर्षाचा कोर्स? थेट पुणे विद्यापीठाच्या आत. पुणे विद्यापीठात सगळे मास्टर्सचे कोर्सेस आहेत. एकच ग्रॅज्युएशनचा कोर्स पुणे विद्यापीठाच्या आत आहे, डिग्री कोर्स BVocचा, सोलर टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीचा कोर्स आहे असा. आणि अजून एक कोर्स आहे, तो तर रिटेल मॅनेजमेंटचा कोर्स आहे. त्या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की पुणे विद्यापीठाने मारुती सुझुकी नावाच्या कंपनीबरोबर टायअप केलाय आणि व्यवस्था अशी निर्माण केली आहे की मुलगा मुलगी 1 वर्ष थिअरी शिकतील विद्यापीठामध्ये BVoc मध्ये, आणि 2 वर्ष मारुतीच्या एखाद्या मोठ्या डीलरकडे ऍक्च्युअल कामच करतील. 3 वर्षाच्या कोर्समध्ये 2 वर्ष अनुभव, 2 वर्ष स्टायपेंड, ₹10,000 वर्षाला एवढा स्टायपेंड आहे त्यांच्याकडे. आणि त्यानंतर डिग्री तुम्हाला BVocची. मग तुम्हाला पुढे काय करायचं ते तुम्ही करा, पण अनुभव 2 वर्षाचा सर्टिफिकेट घेऊन येतात पोरं. तुम्ही कदाचित MSCIT हे नाव ऐकलं असेल, बहुतेकांनी MSCITचं नाव ऐकलंय, कारण ग्रामीण भागात जास्त प्रसार आहे त्याचा. 10वी नंतर बरीच पोरं MSCIT करतात. MSCIT ज्यांचं, त्या संस्थेचं नाव आहे MKCL, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि ही संस्था 12वी नंतरच्या मुलांकरता खूप चांगलं ऑप्शन देते. त्यांनी काय केलंय, 12वी झालेल्या आणि ज्यांना कॉम्प्युटर चालवता येतो, बेसिक कॉम्प्युटर वापरता येतो, काही कुठलं लागत नाही बरं का त्याला, ते प्रोग्रॅमिंग नुसता चालवता येतं, अशी मुलं ते घेतात आणि इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट प्लेसेस करून टाकतात त्यांना. 3 वर्षासाठी IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटचा त्यांचा BScचा कोर्स आहे. आज कुठली इंडस्ट्री असो, IT असो नाही तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असो, सगळ्यांकडे खोऱ्यानी कॉम्प्युटर, लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स, सर्व्हर्स, लॅन, नेटवर्किंग सगळं असतं. कोण करणार ते सगळं? त्याकरता लागतो इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटचा ITचा माणूस, आणि तोच हे घडवतात. 3 वर्षाच्या पोराने एखाद्या IT इंडस्ट्री किंवा अशाच इंडस्ट्रीमध्ये काम करायचं, ते डिपार्टमेंटला काम करायचं, अनुभव घ्यायचा, ऑन द जॉब लर्निंग म्हणतात त्याला, ते त्यांनी करायचं. ₹17,000 स्टायपेंड पण कमवायचा, 3 वर्षात डिग्री पण कमवायची, आणि मग त्याला काय पुढे करायचं ते तो करू शकतो. हाही ऑप्शन अवेलेबल आहे सगळ्यांसाठी. मॅनेजमेंट मध्ये जाण्याचे ऑप्शन्स आहेत 12वी नंतर. आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांना, सायन्स वाल्यांना पण आहेत. त्याच्याकरता BBA किंवा BBM किंवा BMS नावाचे कोर्सेस आहेत, सगळे सेम आहेत. आपल्याकडे पण BBAचा कोर्स आहे. फक्त या वर्षीपासून सरकारने गेम करून ठेवली, त्याची एंट्रन्स केली आहे. एंट्रन्सचा विषय काय येतो? इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स अप टू 10th, एवढंच आहे एंट्रन्स. ती एंट्रन्स दिली, चांगले मार्क मिळाले, तुम्हाला BBAची ऍडमिशन आरामात मिळेल. आणि आता BBA करून फक्त भागणार नाही, गो फॉर MBA, पण तो नंतरचा विषय. पण 12वी नंतर डायरेक्ट MBA पण जाता येतं बरं का. आणि तेही मोठमोठ्या संस्था, IIMs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रोहतक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जम्मू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बोधगया, अशा IIMs मध्ये संधी मिळू शकते पोरांना. हा एंट्रन्स आहे प्रत्येकाची,
विषय काय? इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. त्याच्याजवळ पूर्ण 12 नंतर 5 वर्षाच्या IIM मध्ये जाऊ शकतं. पॅकेजेस 20-22 लाखाच्या बाहेर पडणाऱ्या पोरांना तिथनं. त्यामुळे मॅनेजमेंटचा ऑप्शन उपलब्ध आहे. काही अजून वेगळे पण सांगणारे ऑप्शन्स सगळ्यांसाठी असतात, पण तुम्हाला आहेतच. कदाचित इथं काही मुलं अशी असतील ज्यांच्या हातात कला आहे. कला, ड्रॉइंग, एलिमेंटरी दिले, इंटरमिजिएट दिले, ड्रॉइंग मध्ये फार इंटरेस्ट आहे. त्यांना 12वी नंतर BFA नावाचा कोर्स उपलब्ध आहे, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. कुठे? बेस्ट इन्स्टिट्यूट इज JJ स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई. एशियातली बेस्ट इन्स्टिट्यूट ती आहे. आणि त्याच्यानंतर मुलांना मल्टीमीडिया, ॲनिमेशन, VFX, UI, UX अशा क्षेत्रात प्रवेश मिळू शकतो. ॲडव्हर्टायझिंग मध्ये जाता येतं. एंट्रन्स आहे त्याला सुद्धा वेगळी. एंट्रन्सचा विषय काय? फक्त ड्रॉइंग, काही सुद्धा बाकी. त्याच्याजवळ परत या बेस्ट कॉलेजला जाऊ शकतात. सरकारी कॉलेज मुख्य महत्वाचं. डिझायनिंग एक फील्ड आहे अजून. प्रॉडक्ट डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग. डिझायनिंगची पण ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंग सारख्या. आणि अगदी IITत जाऊ शकता तुम्ही. फक्त एंट्रन्स एक्झाम त्याची वेगळी आहे, त्याचा JEEशी काही संबंध नाही. क्रिएटिव्हिटी आणि स्केचिंग स्किल्स दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत तिथे. आणि मग फक्त IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT गुवाहाटीमध्येच तो कोर्स आहे असं नाही. NIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद, NIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी 7 ठिकाणी कोर्सेस आहेत. फक्त तुमची क्रिएटिव्हिटी आणि बेसिक स्केचिंग स्किलच्या जोरावर तुम्ही सरकारी संस्थांमधनं बेस्ट डिझायनर्स होऊ शकता. फक्त त्याची परीक्षा थोडी वेगळी, त्याचा अभ्यास थोडा वेगळा, हे सगळं करावं लागेल. पण हे करता येतं. आता याच्या जोडीने तर खूप आहेत बाकीचे. लॉ पासून ते मास कम्युनिकेशन पासून, हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट पासून अनेक ऑप्शन्स तुमच्याकरता 12वी नंतर उपलब्ध आहेत, जे सगळ्यांनाच आहेत, आर्ट्स कॉमर्स पासून सगळ्यांना. पण आपल्याला ऑप्शन्स खूप उपलब्ध आहेत. आपण ठरवायचंय आपल्याला काय करायचंय, हे पहिलं महत्वाचं लक्षात घ्या. अर्थात त्यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्वाची, खरं दोन. एक म्हणजे प्रचंड कष्ट करायला लागतील. 10वीला केले ना त्याच्या 2 पट, 3 पट, 4 पट सुद्धा. कष्टाला पर्याय नाही. इथे मला अमिताभ बच्चनचं उदाहरण आठवतं. 80वं वर्ष आलंय त्याचं आता. हा माणूस आज सुद्धा इंडस्ट्रीत 10 तास काम करतोय. 10 तास. कधी म्हणलं नाही हो फार काम पडतो, फार काम पडतं. कधी म्हणलं कुठल्या इंटरव्ह्यूत वाचलं तुम्ही? नाही म्हणत. कारण कामाला सुरुवात केली की 10 तास कसे जातात त्याचं त्याला कळत नाही. एकदा 10 तास अभ्यास करून पहा बरं. नाही 2 दिवसात आजारी पडले ना, आपले नाव काय राहिलं? करूच शकत नाही. बाजूबाजूनी मध्ये जातच नाही. हा खरा प्रॉब्लेम. आणि दुसरा, पालक शिक्षक दोघांसाठी अत्यंत चिंतेचा आणि त्रासदायक झालेला विषय, तो म्हणजे तुमच्या हातात असलेला इडियट बॉक्स. काय करायचंय असं हेच कळत नाही. माझ्याकडे इतके पालक आणि विद्यार्थी, पालकांचं म्हणतं ते बाकी सोडा सगळं, हे ह्याच्या हातातलं कसं थांबवं हेच कळत नाही आम्हाला. म्हणजे मध्यंतरी एक पालक आले होते, मुलगी होती ती त्यांच्याबरोबर आलेली. म्हणली हिचं काय करावं, ही आंघोळीला जायचं म्हणले ते मोबाईल बरोबर घेऊन जाते. आता कुठे अभ्यास करायची म्हणली ही. हा प्रॉब्लेम सगळीकडे आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मला मान्य आहे याच्यापासून आता लांब राहणं शक्य नाही, हे मी मान्यच करतो. पण किमान कॉलेजमध्ये बहुतेक त्याला बंदीच असेल असं मला अपेक्षा नसली तर ती असलीच पाहिजे बंदी. पण घरी सुद्धा जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडीला बसणार, मग जो फॉर्म्युला सांगितला अभ्यासाचा, जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडीला बसणार तेव्हा प्लीज फॉर गॉड सेक तो मोबाईल लांब ठेवा आणि स्विच ऑफ मोड मध्ये ठेवा. व्हायब्रेटिंग मोड नाही. तुमचा फोन नेमका तेवढे 2 तास स्विच ऑफ मोड मध्ये असतानाच नेमका मोदींचा फोन येऊन गेला आणि तुमची जागतिक दर्जाची अपॉर्च्युनिटी गेली, असं काही होणार नाही.
प्लीज तो व्हायब्रेशन मोड नाही. हा कळाव काय नाही, पोरं अभ्यासाला बसली ना शेजारी असा मोबाईल घेऊन बसतो. असा पालक म्हणतात कशाला तू मोबाईल शेजारी ठेवला? सायलेंट मोड आहे, बेफिक्र नाहीये. बेफिक्र म्हणजे डबल फिक्र. कळाव त्याचा एक डोळा पुस्तकातून दुसरा डोळा मोबाईलकडे असतो. हलतो का नाही, पण 5 मिनिटं नाही हल्ला तरी अस्वस्थ. अरे आपली काही किंमत राहिली की नाही मार्केटला? 5 मिनिटं झाली काहीच होईना झाले म्हणले त्याच्यावर. हे थांबायला लागेल. हात जोडून विनंती, दादांनो ताईंनो, प्लीज तुम्हाला जर खरंच काही चांगलं करायचं असेल पुढच्या 2, 4, 6 वर्षामध्ये, तर थोड्या काळाकरता का होईना पण याचा विरह तुम्हाला सहन करावा लागेल. तो करण्याची जेवढी चांगली प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला जास्त चांगला फायदा होईल. आणि मग कष्ट चांगले केलेत आणि थोडेसे या मोहापासून लांब राहिलात तर माझी खात्री आहे तुमच्यापैकी प्रत्येकाला अप्रतिम यश मिळणारच. आता रयतची जेव्हा एक मीटिंग झाली होती साताऱ्यामध्ये, पुण्यातही झाली, त्यामध्ये आपले चेअरमन दळवी साहेबांनी एक टार्गेट सांगितलं आपल्या सगळ्यांसाठी. दरवर्षी आपल्या कॉलेजमधनं मी जी सगळी गव्हर्नमेंट कॉलेज सांगितली ना, म्हणजे IIT पासून ते COEP पासून ते BFA मधल्या JJ पासून जेवढी गव्हर्नमेंट कॉलेज आहे तिथं प्रत्येक ठिकाणी आपले किमान एक गेलाच पाहिजे. आणि त्याकरता या सगळ्या गोष्टींची एक तर माहिती करून घ्या, त्याचे प्रयत्न करा, कष्ट भरपूर करा. मला खात्री आहे एक नाही 10 विद्यार्थी या प्रत्येक ठिकाणी आपले निश्चित आज जातील एवढी खात्री बाळगतो. परत एकदा सर्वच मॅनेजमेंटचे मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. थँक्यू.